एक महत्त्वाची घडामोड आहे। भोंदू खरात प्रकरणात एसआयटी कडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी सूत्रांची माहिती। नाशिकमधील बड्या डॉक्टरची देखील चौकशी झाल्याची माहिती समोर येते। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटी चौकशीबद्दलची माहिती आता समोर येते। खरात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। या सगळ्या प्रकरणी सध्या एसआयटी कडून तपास सुरू आहे आणि नाशिकमधल्या 3 ते 4 डॉक्टरांच्या चौकशीची माहिती आता सूत्रांकडून मिळते। महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची चौकशीची माहिती आता सूत्रांकडून मिळते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिकची माहिती या सगळ्या प्रकरणी? आपण बघतो की या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर आज भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टात पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे। एसआयटी मार्फत काल आपण बघितलं की त्याला या ठिकाणी पहिला जो त्याच्या विरोधात गुन्हा होता त्याच्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, सेंट्रल जेलला त्याला पाठवण्यात आलं, प्रक्रिया करून त्याला पुन्हा एसआयटीनं ताब्यात घेतलं आणि आज सकाळी पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। दरम्यानच्या काळात आता आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते। काही डॉक्टरांना हाताशी धरून गर्भधारणेच्या किंवा गर्भ काढण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरातनं काही महिलांना दिल्या। गुंगी येण्याची औषधं देखील तयार करण्यासाठी काही डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतला होता आणि या डॉक्टरांची देखील एकूणच तपासणी झाली, चौकशी झाली अशी माहिती आता समोर येते। त्याच्यामुळे आज ज्या वेळेला त्याला कोर्टात हजर केलं जाईल त्यावेळेला एसआयटीच्या माध्यमातून आणखी काय पुरावे सादर केले जातात, काय महत्त्वाची माहिती कोर्टासमोर सादर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच पुढचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये देखील त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आज सुरू केली जाईल अशी माहिती आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।